सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ धनगर समाज रस्त्यावर. लिंबा गणेश येथे रास्ता रोको. बीड प्रतिनिधी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक 16 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या 10व्या दिवशी त्यांचे सासरे रामराव होळकर यांनी जालना येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर धनगर समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सरकारकडून केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. मंत्रिमंडळातील शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असली तरी ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 26 गुरुवार रोजी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथे अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय रामराव होळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा बळी गेला असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी डॉ. गणेश ढवळे, रवींद्र निर्मळ, बाळासाहेब मोरे पाटील, बाळासाहेब मुळे, शहादेव धलपे, कृष्णा पितळे आदींची समयोचित भाषणे झाली. विद्यार्थी गणेश ढगारे याने मनोगत व्यक्त केले. वक्त्यांनी सरकारने कोर्ट कचेरी व समित्यांच्या प्रक्रियेत न अडकता धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा, तसेच राज्यपालांच्या स्वाक्षरीसह शिफारसपत्र राष्ट्रपतींकडे पाठवून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली. निवेदन पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, विठ्ठल राठोड, गणेश परजणे, सहाय्यक फौजदार लिंबा गणेश पोलीस चौकी, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात सरपंच बाळासाहेब जाधव, राजेभाऊ अप्पा गिरे, शंकर वाणी, भगवान मोरे, गणपत तागड, बंकट लगास, भगवान मोरे, रामदास मुळे, गोवर्धन गिरे, ईश्वंभर मुळे, रोहित तागड, प्रवीण मुळे, अर्जुन गिरे, रामकिसन गिरे, सुमंत मुळे, बंकट लगास, संदीप मुळे, बाबासाहेब गिरे, सतीश गिरे, केशव गिरे, श्रीराम तागड, आबा राहिंज, सुरेश निर्मळ, तुकाराम गायकवाड, गोरख मुळे, संजय पावले, रमेश गायकवाड, बापूराव पितळे, बंडू ढगारे, अमोल पितळे, हनुमंत वैद्य, अंकुश गिरे, लहू गिरे, लिंबाजी गिरे, श्रीहरी निर्मळ, परशुराम गायकवाड, अशोक जाधव, श्रीधर मुळीक, शहादेव कोले, आप्पा मुळे, कल्याण कोकाटे, श्याम गिरे, सर्जेराव मुळे, रामचंद्र मुळे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकार जबाबदार आहे. दीपक भाऊ हा लढा जो आहे गेल्या 30-40 वर्षापासूनचा लढा आहे आणि धनगर आणि धनगड हे एकच आहेत हे मुख्यमंत्र्याला माहिती आहे. याच सत्ताधाऱ्यांनी 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. त्यानंतर हा विषय वारंवार झुलवत ठेवला आणि गेल्या 10 दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करत असताना दुर्दैवानं आपल्या जावयाचे हाल न पाहल्यामुळं दीपक भाऊ यांचे सासरे यांनी आत्महत्या केली. तसं पाहायला गेलं तर ही आत्महत्या नसून सरकारच्या हलगर्जीपणामुळं गेलेला बळी आहे आणि हा सरकारने केलेला खून आहे असं माझं म्हणणं आहे. जरी या ठिकाणी दीपक भाऊंनी उपोषण मागं घेतलं असलं आणि प्रशासनानं सरकारनं आत्महत्या केल्यानंतर सर्व धनगर समाज बांधव किंवा 18 पगड जाती लोक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून डॅमेज कंट्रोल या भावनेतून त्यांनी केवळ दीपक भाऊंची भेट घेतली आणि नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन ते उपोषण सोडवलं. आज दीपक भाऊ हा वाघ जरी 2 पावलं मागावा असला तरी भविष्य काळामध्ये सर्व केवळ धनगर बांधव नाही तर 18 पगड जातीचे बांधव जे आहेत ते पुन्हा मोठ्या प्रमाणात झेप घेणार आहेत. या ठिकाणचा हा रस्ता रोको जो आहे तो पूर्वी आम्ही नियोजित केला होता दीपक भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी. मात्र दीपक भाऊंचं उपोषण सुटलं असलं तरी हा जो रस्ता रोको आहे तो भविष्य काळामध्ये प्रत्येक धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याला सर्व 18 पगड जातीचे लोक साथ देणार आहेत. ते सरकारला चेतावणी देण्यासाठी हा इशारा आहे. त्यामुळे जास्त काही न बोलता प्रशासनाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की प्रशासनानं हा प्रश्न जो आहे, कारण ही मागणी जी आहे ती न्याय मागणी आहे, कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी आहे आणि त्यामुळं प्रशासनानं सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा धनगर समाज रस्त्यावर उतरून
जागोजागी चक्काजाम आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ प्रशासनानं सरकारनं येऊ देऊ नये एवढीच या प्रशासनाला विनंती आहे. आणि या ठिकाणी जे लोक थांबलेले आहेत, ज्यांच्यामुळे आम्हाला ज्यांना आमच्यामुळे त्रास झाला आहे, त्या सर्व बांधवांची मी या ठिकाणी माफी मागतो. परंतु धनगर बांधवांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यांच्या लेकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलं आहे. त्या पोलीस प्रशासनात